पुणे के कात्रज में ब्राह्मण ने अपने तबेले में काटी गाय। शिवसेना उद्धव गुट के वसंत मोरे ने तबेले पर चलाया हथौड़ा, मगर खामोश है गोदी मीडिया। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। जो खबर हम आपको बता रहे वो घटना घट करके लगभग 5 दिन हो चुके हैं, लेकिन घटना कैसी है सुनकर के आप चौंक जाएंगे। अब इसमें जो अपराधी है, जिन्होंने अपराध किया है, और वो भी गौ माता की हत्या करने का अपराध, और यह हत्या का अपराध करने वाले और कोई नहीं है, कोई अब्दुल पंचर वाला नहीं है या कोई मुसलमान नहीं है, ये खुद है इस गौ माता को पूरे हिंदू समाज में माता का दर्जा दिलाने वाला एक ब्राह्मण समाज ने गौ माता को पूजने का रिवाज निकाला और गौ माता को पूजनीय समूचे हिंदू समाज में बनाया। मगर इस घटना में आपको बता दें कि पुणे के कात्रज में एक तबेला है जिसका मालिक एक ब्राह्मण है, जिसका नाम सामने नहीं आ पाया है क्योंकि आरोपी मुसलमान नहीं है, तो पुलिस ने भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं की है, जानकारी नहीं दी है, और ना ही मेन स्ट्रीम मीडिया, जिसे गोदी मीडिया कहा जाता है, उन्होंने इसकी कोई खोजबीन की है। तो चुप्पी साध कर रखी है सबने। ये 5 दिन पहले इस तबेले में गाय काटी गई, जिसका पता लगने के बाद पहले मनसे में नगर सेवक रह चुके वसंत मोरे और फिर वंचित बहुजन आघाड़ी से लोकसभा का चुनाव लड़ने वाले पुणे कात्रज के ये नेता वसंत मोरे, जो अभी शिवसेना उद्धव ठाकरे गुट में है, तो इनको पता चलने के बाद इन्होंने खुद यहाँ पहुंच करके अपने साथियों के साथ मिलकर इस तबेले पर हथौड़ा चलाया। कैसे हथौड़ा चलाया उन्होंने खुद वीडियो बनाया है। वसंत मोरे जी के सौजन्य से ये पूरा वीडियो हम आपको दिखा रहे हैं। यहाँ पर जो गायें थी उनको फिर पुलिस अपने साथ ले गई है, दूसरे जानवरों को ले गई है। यहाँ मारने से पहले, गायों का कत्ल करने से पहले उन्हें बेहोश कैसे किया जाता था, तो उसके भी इंजेक्शंस वगैरह मिले हैं जो वसंत मोरे ने दिखाए हैं। अब इतनी बड़ी घटना पुणे जैसे एक संस्कृति के मायका कहे जाने वाले शहर में घट रही है। पुणे में बीजेपी के सांसद है, पुणे में कई हिंदुत्ववादी संगठन है, लेकिन सभी ने चुप्पी साध रखी है क्योंकि आरोपी मुसलमान नहीं तो ब्राह्मण है। अब ब्राह्मण गाय काट रहा है, गोदी मीडिया खामोश है, हिंदुत्ववादी संगठन खामोश है। क्या कहा जाए इसे? एक देश दो कानून नहीं चलेगा ताना मारने वाले और नारा लगाने वाले एक ब्राह्मण के गाय काटने पर चुप क्यों है? नमस्कार। आज आपण आमच्या कात्रज भागातील मांगडेवाडी 5 या सर्व नंबरच्या परिसरामध्ये आहोत। काल या ठिकाणी हा जो काही गोठा दिसतोय, त्या गोठ्यामध्ये काल एक प्रकार घडला। अजून किती घडलेत माहीत नाही, परंतु नाही असं हे भाऊ तू इकडे जो प्रकार इकडं बऱ्याच दिवसापासून चालू होता असं म्हणणे, काल या ठिकाणी सकाळी 6:30-7च्या टायमाला 7:30-7:30च्या टायमाला या ठिकाणी एक गायीची हत्या करण्यात आली आणि तो संबंधित खबर पोलीस स्टेशनला गेली। त्याच्यामध्ये आतापर्यंत 2-3 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि हा विषय एवढा घाणेरडा आहे आणि मला वाटतं की तो आमच्या भागामध्ये घडला, जे नको व्हायला होतं। एवढं लांब का गेला तो? मागे भाऊ एवढ्या ही घृणास्पद प्रकार आहे हा, आणि विशेषतः वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हा नालायक,
हा आपल्या हिंदू धर्मामधला आहे. विशेषतः मला सांगायला सुद्धा लाज वाटते की हा ब्राह्मण समाजावरती हा कलंक आहे की ज्या समाजामध्ये लोक स्वतःला एवढं मानतात, आपण ज्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चा करतो, अशा माणसाच्या एका माणसाने, घरातल्या माणसाने, अशा माणसाने या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग करावेत, हे मला वाटतं की माझ्या मनाला तरी वैयक्तिक बिलकुल पटणार नाही आहे. ही आपण इथं पाहू शकतो, हा जो संपूर्ण भाग दिसतो हे आत्तासुद्धा पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आणि इथं साधारण आत्ता 8 ते 10 गायी आणि छोटी वासरं पण होती. आणि इथं या भागामध्ये समोर इथं गायीची हत्या करण्यात आली, इथं गायी बांधण्यात आली आणि एक गायी इथं मारली. आणि तो संबंधित नाराधम आराम करतो, त्याला संध्याकाळपर्यंत जामीन होईल त्याला. पण मला वाटतं की या अशा लोकांना ज्यांच्या नावाखाली हे अशा प्रकारचे धंदे चालू आहेत, आपण इथून जर पाहिलं तर संपूर्ण ह्या भागामधून इथून सगळं ते इथून रक्त वाहून गेलेलं आहे खाली. ते गाईचं काय तिचा आत्मा म्हणला असेल. एक विषय या ठिकाणी झाला, ह्याच्या मागून अजून किती विषय झाले असतील इथं सांगता येत नाही. आणि मला वाटतं की ह्याच्यावरती आम्ही पुणे महानगरपालिकेची कारवाई 100% घेणार की जर अशा पद्धतीने लोक इथं जनावरं बांधलेले आहेत. आत्ता सुद्धा तुम्ही पाहू शकता ही सगळी हे इंजेक्शन्स आहेत त्याचे, बेहोश करण्याचे सांगतात ही लोक की इंजेक्शन्स याचे आहेत म्हणून. परंतु हे इंजेक्शन्स जे आहेत ते हे जनावर बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन आहेत. हा पब्लिक प्लेसमधला विषय आहे, लोकांच्या भागामध्ये झालेला विषय आहे. हे आपण पाहू शकतो इथं बजरंग बलीचा फोटो आहे, माळ लावली त्यांनी तिथं आणि माळ लावली, माळ दाखवा झूम करा. आणि अशा ठिकाणी हे यांचं भांडवल आहे. इथं आज सुद्धा लोक म्हणतात की नाही का की बाबा इथं जो प्रकार घडला तो प्रकार चुकीचा आहे. या असल्या प्रकाराचा आम्ही आमच्या भागामध्ये जाहीर निषेध करतो. आम्ही स्वतः हिंदू आहोत, मी स्वतः एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला माहिती आहे कशा पद्धतीने ह्या जनावराचा जीव कसा तारफडला असेल. पोलिसांनी ह्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, ह्यांचा जामीन नाही झाला पाहिजे. जर यांचे जामीन झाले मी तर महानगरपालिकेमधनं हे सगळं जमीनदोस्त करणार. असे परत डेअरिंग कात्रज भागामध्ये मला कुणीही करताना दिसलं नाही पाहिजे. आणि जर करताना दिसलं तर त्याच्यामध्ये आम्ही परिणामांची आजपर्यंत कधीच आम्ही अपेक्षा केलेली नाही आहे आणि करणार पण नाही. त्यामुळं याच्याकडं जर हा इथं तिकडचं पण घेर ज्या ठिकाणी यांच्यामध्ये एवढ्या डेअरिंग येतात या लोकांच्या की ही लोक जनावरं इथं बांधून मारत असतील तर यांच्या ह्या दावणी आहेत ना, ज्या दावणीला ही जनावरं बांधतात ती कसं तारफडलं असेल ते जनावर. हे राहिलं नाही पाहिजे. किती त्याचा जीव किती तर फडला असेल ते गाईचा काढून सगळं.
चौकशी आज फक्त दावण तोडली आहे. हे जर काम इथं परत चालू झालं ना, ह्याला बी फडल्याशिवाय राहणार नाही. मर मर सगळे तोडायचे, सगळी दावण तोडायची अख्खी. परत इथं जनावर बांधता नाही आलं पाहिजे. नाही ती नाही तुटणार. त्याचा आतमध्ये गुतावा असतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. ते नको, फक्त इथं जनावर बांधताना आली पाहिजे. दे दे बरोबर दे. लाईव्ह चालू आहे म्हणा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. हे बघ चल बस. अशा पद्धतीने मला वाटतं की हिंदू धर्मामध्ये राहून जर अशा पद्धतीने तुम्ही कामं करत असताल तर तुम्हाला अशाच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. ज्या ठिकाणी त्या जनावराचा जीव थरफडलाय, आजपर्यंत किती जनावर मेली असेल. गाय मारली इथं, ते सगळं घालीन. दावण फक्त दुसरं का मार. तोंड मार, इसको मार, इसको मार. हाँ मार इसको. सर मार. अहो लाईव्ह आहे, काय काळजी करू नका. लाईव्ह घ्या, शूटिंग नका करू. मार. ऊपर ऊपर. चल बस. आता या ठिकाणी फक्त आम्ही या ठिकाणी ज्या दावणीमध्ये आत्ता सुद्धा 10-11 जनावर या ठिकाणी होती. कॉर्पोरेशन कारवाई करेल तेव्हा करेल, काय होईल तेव्हा होईल. मला ते इथे 1-2 टाक रे, याच्यावर टाक, याच्यावर टाक. बस हो काय. इथं खालच्या बाजूला सुद्धा, ह्याच्या सुद्धा खालच्या बाजूला जनावर बांधायला जागा केली यांनी. आणि ही जागा सगळ्याच्या ना खालच्या, ह्याच्या खालच्या अख्ख्या सगळ्या फॉरेस्ट खाली दाडा गेलाय वाटत ते पडत सगळं. थांब थांब. हा मार, खाली मार, खाली मध्ये मार, मध्ये मार, मध्ये मार, मध्ये. चला गेला
पलीकडे तुझ्या बाजूला त्या साईडने एकदा मार मार चल एक फाटक्या पहिलं मध्ये मारायचं इसको निकाल रही मोकळं करतो ना पहिले उधर एक मार मी इधर मारता है उसको मार रहे इधर पीछे नको नको लात नको मारो नीचे जाएंगे तू उधर मार नको नको वो बहुत जाड आहे नको नको हे जाईल खाली लाईव्ह जाईल चल मध्ये घाला आणि एक फटका मध्ये टाका इकडे मारा एकच जागेवरती मारत आणि चाललंय हा उधर मार हा असं मार मध्ये ऊपर आणि गेली अरे वैसे मत मार तू वैसे मत मार हातोडा मार हे गोट्या पुढे जाईल डायरेक्ट तुम्ही एक पाय मागे ती मागे जा मागे तू बीच में मार ना किशोर अरे तू इथं मार ना किती पावरफुल सर तू सर सर झाला सर घाला सर अभी वो दे तेरे को लेस वजन है वर जाते वर मारणार बसा नाही नाही अरे लात मध्ये आपण बी मागं थांबता येईल थोडं हो हा जाईल तुम्हाला सर का सर का बघा इसी कारपोरेशन कर लाता नीचे जाएंगे डायरेक्ट तू अभी इसको मार खाली किशोर ह्याला मार वरच्या भक्त जाऊ चल माहित नाही सर हा इकडं बेल आहे संध्याकाळी ते बेल आहे ना अहो या असले विषय नाही ना साहेब अहो नाही ना असं नाही ना आम्ही कुठं त्याचं सगळं पाडतो आम्ही फक्त डावण पाडली त्याची परत जनावर नाही बांधली पाहिजे साहेब इथं बस केलं जाऊ फक्त आम्ही बाकी काही केलेलं नाही मी आता रीतसर कारवाई सगळी कॉर्पोरेशन मधनं लावणार धावून पडलं आता फक्त मला आता अवैधच येते अवैधच आहे साहेब 100% अवैध येते अहो साहेब ते बघितलेत फोटो मी सगळे मी पण शेतकऱ्याच्या पोटचा आहे साहेब करतो फोन म्हणा
माझा बाप पण शेतकरी आहे, माझ्याकडे आज 25 जनावर आहेत. मला माहिती आहे आम्ही किती जनावरांना जीव लावतो. तुम्ही मला एक कळते साहेब, आता मला तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की याच्यामध्ये तुमचा पोलीस स्टेशनचा रिपोर्ट गेला पाहिजे की अनधिकृत आहे म्हणून. नाही अवैधच आहे, 100% अवैध आहे. दोन 4 वेळा साहेब हा दुसऱ्यांदा सापडलाय. परत हा दुसऱ्यांदा या म्हणजे यांच्या डिअरिंग किती हो, ह्याच्या 1,500 करा. हा कुठल्या समाजामधला आहे, लाज वाटले पाहिजे. ब्राह्मण समाजामधला आहे. माईक मला वाटतं फक्त आता आम्ही फक्त दावणीव कारवाई केलेली आहे. आता आम्ही इथं जनावरांची दावण परत यांनी जनावर इथं बांधली नाही पाहिजेत. जनावरांच्या दावणीवरती कारवाई केली जेणेकरून जनावर इथं परत आली नाही पाहिजेत. पोलिसांनी एवढ्या ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. जे काय मला माहिती मिळते की हा आज नाही, हा बऱ्याच वर्षापासून याचा इथं हा उद्योग चालू आहे. रोडने फिरणाऱ्या गाया हा गोळा करून इथं आणतो. खालच्या बाजू सुद्धा तिथं पाहिलं झाडी झुडपांमध्ये तिथं सुद्धा त्यांनी दावणी केलेले आहेत जनावरांच्या. इथं घुंगरं पडलेली आहेत, दावणी अजून पडलेले आहेत, मुसक्या पडलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी इथं जनावरांच्या अजून पडलेल्या आहेत. आणि आज तो आज बेल होईल, त्याला तो बेलेबल आहे. त्याला जेवढं काही मी बघितलं ना आज, मला हे करण्यामागचा माझा उद्देश आज आहे की याच्यामध्ये या लोकांना जरा बसले पाहिजे. तुम्हाला काय तुमच्या झकमाऱ्या करायच्या ना, तुम्हाला जिथं कुठं तुमचे चालू आहे तिकडे करा. माझ्या परिसरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मी असले विषय चालू देणार नाही. आणि मग ह्याच्यामध्ये आज मी फक्त कारवाई दावणीवरती केली आहे. नेक्स्ट टाइम जर मला या कुठल्या गोष्टी आढळल्या दिसल्या तर मग आमच्या हातनं काय होईल आम्ही सांगू शकत नाही. तेव्हा आज आमची पोलिसांना पण हात जोडून विनंती की ह्याचा रिपोर्ट गेला पाहिजे. हे अनधिकृत आहे, ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. इथं गाय मारलेले मी फोटो बघितलेले आहेत. रक्ताचे पाठ खाली फॉरेस्टमध्ये वाहिलेले आम्ही पाहिलेले आहेत. इथली लोक सांगतात ना ही एवढ्या आउटसाईडला आहे, एका बाजूला आहे. एका बाजूला गोठा करून हा जर अशा पद्धतीने जनावर मारत असेल ना ह्याच्यावरती ह्याच्या मागं कोण आहे, अजून किती जण आहेत पळून गेलेले, 3 जण बाकीचे ते कुठे गेले. तोपर्यंत ह्याला आज पीसी मिळणं गरजेचं आहे, कारण बाकीचे आरोपी अजून सापडलेले नाही. तेव्हा ह्याला अवेलेबल करू नका. माझी हात जोडून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे PI साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्या आणि तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ह्याला अटक झालेली आहे, ह्याच्याबरोबरचा एकच अटक झाला आहे. 3 इथनं खाल्लं फॉरेस्टमधनं पळून गेलेत. तर यांच्यावरती कारवाई नाही झाली तर त्याच्यानंतर काय होईल. तुमचा रिपोर्ट मला ह्याच्या संदर्भात गेला पाहिजे की हे सगळं अनधिकृत आहे. हे महानगरपालिकेला कळून ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. हीच आमची एक मागणी आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.